नमस्कार. सध्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. आजचा एकच दिवस प्रचारासाठी राहिलेला आहे. आज आपण युवती सेलच्या अध्यक्षा शिवानीताई कदम यांच्याकडे आलेलो आहे. यांच्याकडून आपण जाणून घ्यायचं आहे की इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून जनतेच्या मनात कोण आहे असं आपल्याला वाटतं. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे आपले अधिकृत उमेदवार आणि जनतेच्या मनातले जर तुम्ही म्हणलात तर आपले जयंत पाटील साहेब आहेत. जयंत पाटील साहेब काय आहेत तर जयंत पाटील साहेबांचा 35 वर्षाचा कार्यकाल आहे आणि त्याच्यामध्ये साहेबांना प्रदीर्घ अनुभव, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व आणि दूरदृष्टी असं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. एक युवती म्हणून आपण प्रचारात कशी आघाडी घेतली आहात? आज युवती म्हणून साहेबांनी आम्हाला संधी दिली. संधी देताना आम्ही साहेबांच्या काही गोष्टी, जो साहेबांचा संयम असेल, एक दूरदृष्टी करण्याचा जो विचार असेल, कामाचा नीटनेटकापणा कसा असावा आणि ते प्लॅनिंगनी कसं करावं, ह्या गोष्टी आम्ही साहेबांच्याकडून घेतल्या. त्यानुसार आम्ही प्रचाराचंही प्लॅनिंग केलं. त्या प्रचाराच्या प्लॅनिंग करताना आम्ही काय केल्या की ठिकठिकाणी बैठका घेतल्या. मग आम्ही युवती संघटनेच्या आणि महिला संघटनेच्या एकत्रित करून आम्ही बैठका घेतल्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याच्यासोबतच मीटिंग हा वेगळा भाग झाला आणि त्याच्यासोबतच आम्ही घर टू घर प्रचार केला. असा आष्टातला एकही भाग राहिलेला नाहीये की तिथं आम्ही प्रचार केलेला नाहीये. आजपर्यंत आदरणीय जयंत पाटील यांचं चिन्ह घड्याळ होतं. आता ह्याच वेळेला पहिल्यांदाच तुतारी हे चिन्ह साहेबांना मिळालेलं आहे. तुतारी हे चिन्ह आपण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काय विशेष प्रयत्न केले? जनतेला साहेबांचं 25 वर्षाच्या कार्यकालामध्ये साहेबांचं घड्याळ हे चिन्ह होतच, ते मनामध्ये रुजलं. त्याचप्रमाणे आम्ही तुतारी वाजवणारा माणूस हे आता एक रुजवण्याचा प्रयत्न केला आता आणि ते रुजलं, बऱ्यापैकी रुजलं. कारण की काय झालं की तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी हे आपलं गुरव लोक जे आहेत त्यांच्यात ते पूर्वीपासून आहे आणि लोकांना आत्ता लक्ष राहताना फक्त तुतारी हेच लक्षात राहायचं. पण ज्यावेळेस आम्ही आता प्रचाराला गेलो त्यावेळेस तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जयंत पाटील साहेबांचं आहे, हे आम्ही त्यांना एक पटवून दिलेलं आहे. आपला प्रचार आष्टाच्या कोणत्या कोणत्या भागात झालेला आहे व कोणता भाग आपला शिल्लक राहिला असं आपल्याला वाटतो? नाही, बऱ्यापैकी आता आमचा आष्टा सगळा भाग कव्हर झालेला आहे. आष्टातला कुठलाच भाग असा तुम्ही राहिलेला नाहीये की जिथं आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलो नाहीये. आमचे जेंट्सने केलेला वेगळा आणि आम्ही युवती आणि महिलांनी केलेला वेगळा, असं कुठलाच भाग नाहीये की जिथं आम्ही पोहोचलेलो नाही. सगळ्या भागात आमचा घर टू घर प्रचार झालेला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला काय बोलायचं आहे? लाडकी बहीण योजनेअंतर्गत बोलायचं झालं तर सरकारने याच्या आधी लाडकी बहीण योजनेचे दिले नाही. 2.5 वर्ष सरकार होतं पण त्यावेळेस त्यांनी ते दिले नाहीयेत. मग तुम्हाला द्यायचंच होतं तर आधीपासून द्यायचं होतं. जनतेच्या आताच्या मनावर म्हणजे एक परिणाम होईल आणि ते पण लोकसभा झाल्यानंतर आपले उमेदवार कमी आले म्हणून महायुतीच्या सरकारने काय केले की एक महिला वर्ग जो आहे तो आपला बदलला जाईल. की कशामुळे तर एक पैसे मिळत आहेत 1500 रुपये, हे एक आमिष जनतेला, महिला वर्गाला दाखवलं गेलं आणि त्याच्यामुळं पण महिलांना आम्ही पटवून काय दिलं की जर आता आमच्या पेन्शन योजना ज्या पूर्वीच्या चालू आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल, परत आपले श्रावण बाळ योजना असतील, दिव्यांगांच्या विधवा परित्यक्ता, ह्या ज्या काही योजना आहेत, ह्या योजनांचे पैसे जे काय असतील आचारसंहिता लागल्यानंतर ही आलेच. पण आपले जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे होते हे बंद झाले. मग हे लोकांना विचार केला नव्हता त्यावेळेस लोकांनी, ते बंद का झाले, आचारसंहिता लागल्यानंतर बंद झाले. याची सुप्रीम कोर्टात याचिका चालूच आहे, ते लिगल नाहीये, इलिगल आहे. मग त्यामुळे हे आम्ही ज्यावेळेस लोकांना पटवून दिलं त्यावेळेस पण लोकांचा तो संभ्रम जो होतो तो आम्ही पूर्ण केलाच. आणि त्याचबरोबर आम्हाला लोकांचं तिथं गेल्यानंतर महिला वर्गाचं एक म्हणणं आम्ही ऐकलं की आम्हाला तुमचे 1500 रुपये नकोत, पण ही जी वाढती महागाई केली ही कमी करा. आता गॅस दर वाढलाय, डाळी वगैरे ज्या काही वाढल्यात, आता आम्ही दिवाळीला पण म्हटले सगळं दर वाढला गेला, हा कुठेतरी कमी करायला पाहिजे होता. जी काही वाढती महागाई चालली ही कमी करायला पाहिजे होती. हे माझ्या प्रत्येक महिला वर्गाचं आम्ही एक बोलणं ऐकून घेतलं की त्यामुळे एवढा काही तुमचा लाडकी बहिणीचा फारसा परिणाम ह्या वर्गावर होईल, महिला वर्गावर होईल असं काही आम्हाला वाटत नाहीये. कारण की जो जनतेचा संभ्रम झालेला होता, निर्माण झालेला, तो आम्ही पूर्णपणे नष्ट केलेला आहे. आपण जयंत पाटील साहेबांचे कार्यकर्ते म्हणून मतदारांना काय आव्हान करता सध्या?
जयंत पाटील साहेबांची कार्यकर्ते म्हणून मी एक आव्हान करीन की आजपर्यंत जयंत पाटील साहेबांनी सर्वांगीण विकास केला. सर्वांगीण विकास करताना कृषी, शिक्षण, सहकार क्षेत्रामध्ये जो काही विकास केला त्यांनी फक्त आपल्या वाळवा तालुक्याचा पूर्ण विचार केलाय. जी काही गोष्ट असेल ती पहिल्यांदा आपल्या वाळवा तालुक्यात आली पाहिजे, हा साहेबांचा एक निर्णय असतो. मग त्या गोष्टीत साहेबांनी वायफाय सिटीचे वगैरे जे काही प्रयत्न केले, दूरदृष्टी असणारा नेता म्हणून साहेबांची जी काही आपण ओळख म्हणतो, त्याचप्रमाणे जनतेनं त्यांना पुढच्या काही संधी असतील त्या आपल्या वाळवा तालुक्यात आणाव्यात. साहेबांनी जे काही असतील नवीन ते आणावं. आपला वाळवा तालुका एक कृषी प्रधान म्हणतो देश असा, तसं आपला सुजलाम सुफलाम साहेबांनी केलेलंच आहे. पण सगळ्या दृष्टीने आपला एक सुजलाम सुफलाम व्हावा ह्यासाठी जे साहेबांचे प्रयत्न चालू आहेत, त्यासाठी जनतेनं त्यांना साथ द्यावी. आतापर्यंत 35 वर्ष जनतेनं साहेबांना साथ दिलेलीच आहेत. पूर्वीचे लोक वेगळे होते, आताचा कार्यकाल वेगळा आहे. तरी पण मी तरुण पिढीला एक सांगीन की दूरदृष्टी असणारं, आताच्या कसं आहे, एक विकास पुरुष म्हणून बघणं आणि एक विकासाला चालना देणारं जर व्यक्तिमत्व आपल्याला जर बघायचं असेल तर ते जयंत पाटील साहेब असतील. तर तसं का, तर आपल्याला विकास करणं महत्वाचं आहे. आता जातीयवादी राजकारण चालू आहे, आता आमिष दिले जातील, ते आमिष आपल्याला आयुष्यभरासाठी आपली ती रोजीरोटी नाहीये. एखादा रोजगार आला आपल्या जवळ, तर एखादा विकास आपल्या इथं झाला, तर आपले सर्व युवक असतील, जे आपले तरुण रोजगाराला जे राहणारी मंडळी आहे, त्यांना एखादा जर रोजगार मिळाला तर त्याच्यातून त्यांना फायदा होईल. की त्यामुळे त्यांनी काय करावं की आत्ताचा विचार न करता पुढच्या आपल्या भविष्याचा, आपल्या मुलांचा रोजगार आला आपल्या जवळ, तर एखादा विकास आपल्या इथं झाला, तर आपले सर्व युवक असतील, जे आपले तरुण रोजगाराला जे राहणारी मंडळी आहे, त्यांना एखादा जर रोजगार मिळाला तर त्याच्यातून त्यांना फायदा होईल. की त्यामुळे त्यांनी काय करावं की आत्ताचा विचार न करता पुढच्या आपल्या भविष्याचा, आपल्या मुलांचा वगैरे विचार करून, जयंत पाटील साहेबांना दूरदृष्टीचा नेता आहे म्हणून त्यांना एक विकास पुरुष, विकासाचा दर्जा आपला वाढवण्यासाठी, वाळवा तालुका आपला अव्वल ठरवण्यासाठी माझं एक सर्वांना तुमच्या माध्यमातून आपली बातमी या चॅनेल मधून एक विनंती आहे की जयंत पाटील साहेबांच्याच पाठीशी तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी राहावं, एवढीच मी विनंती करते. धन्यवाद. ह्या होत्या युवती सेलच्या अध्यक्षा शिवानीताई कदम यांच्याकडून आपण जाणून घेतलं की आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या कार्य शैलीबद्दल.